हॅलो, या ठिकाणी विलास लाड यांच्याकडून आमचे तबलावादक भावेश लाड यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय। त्याचप्रमाणे रुपेश चव्हाण आणि प्रमोद लाड यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, पखवाज वादक सागर कदम यांच्यासाठी 100 रुपये, डगा तबला वादक भावेश लाड यांच्यासाठी 100 रुपये, असं हे 300 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय। धन्यवाद। आधी सुट्टे नाही, नंतर मग घ्यावा वाटतो। धन्यवाद बुवा, अतिशय सुंदर। या ठिकाणी आपण भजनाची सुरुवात, आणि मी सुरुवातीकच सांगितलंय की हेमंतेली बुवा म्हटल्याच्या नंतर गोड गळो निस्ती किनाटी म्हणजे चांगला बुवा। या ठिकाणी माझी मैत्रीण, आणि आज बघा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या भजन क्षेत्रामध्ये भजन करते ती रिया मेस्त्री बुवा या ठिकाणी आलेली आहेत। एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे। बुवा तो वाट बघता मी वर जाऊची, मराठी माणूस ना, मी वर गेले की हो मग खाली मोकळं झालो पिऊ का, पण मी एकटो वर जाऊन काय करू? एकटो नाही वर, तुका महिन्याभरातच तुका वर, पण दोघे जाऊन आपण करणार काय? वाचपी नको? लग्न होऊची ती वर जाऊन लावूया, त्याच्यात काय? वाजपी बुवा काय करणार? मंडळी पण एवढे आपण जाऊन करणार काय? बघणारे कोणतरी हवे ना। मेन म्हणजे साऊंड वाले तुमच्यावर, नाही तर इंद्र देवा काय समजणार नाही आम्ही काय म्हणता होतो। तू एक बोललस पण त्या बिचाऱ्या सगळ्यांका धगवलंस। अरे बोलताना विचार करून बोल जरा। काय बुवा, 3 गुलाबा घेऊन बसलो, कशाकडे एवढी ती देठ पण बघ किती लांब त्या गुलाबांचं। गुलाब टवटवीत कशामुळे असते माहित आहे काय तुला? गुलाब टवटवीत शास्त्रज्ञ म्हणजे ते का लय पराकाष्ठा घडूच लागतात ते का। वास्तविक आज काय या बुवांकडे रागीने ती वास्तविक इकडे हवी होती, पण ठीक आहे, तो कधी कधी येता माझ्याकडे मागो का रेसलसाठी दे म्हणून। मागच्या महिन्यात दिलेलो होती त्याच्याकडे जा। बुवा अतिशय सुंदर, तुम्ही जो आला बोललात ना बुवा, ओय लिव, अरे लिहूचं देवा लिहूलंच नाही, नाहीतर तहसीलदार झाला असत। आज काय मी ग्रामसेवक आणि हो माझो कोतो आला, लिव बाबा लिव 7 12 8। प्रवीण चव्हाण यांच्याकडून भावेश लाड आणि सागर कदम यांच्यासाठी 100 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय। धन्यवाद बुवा। या पंचक्रोशीत तुझा एक नाव आपण माका, मी जर जास्त कोणाचो फॅन आहे ना तर ते एकच बुवा, आमचे रणजित पांचाळ बुवा। ऐकलं? नाच नाही करायचो त्यांचं, तू कसले आला पडतो? बाळा नीज रे बाळा, हाक मारती रणजित पांचाळ बुवा, हाक मारती बुवा। ट्रेन मध्ये माझ्या इंस्टाग्राम का बघा रील सत्य,
म्हणजे खूप छान बुवा. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मगाशी बुवा तुम्ही जो 2 मिनिटं आला बोललात ना, पण बघा माका ह्याची काळजी आहे. मी टाळीओ मारल्यावर ह्यानं बंद केला नाला. त्या दिवशी असोचे गायब होतो, आला 5 मिनिटं कोण टाळीओच वाजूक शिल्लक नव्हता हो. ह्यो नुसतं एक तो आला बोडीच होतो, आला वडता वडता झाली ह्याची कॅसेट बंद. मंडळाक लय बिचारे म्हणजे कामाक लाग. पण तुझी माका दया येता. लहानपणीचो मित्रच माझो तू. काय समजली? हा, जास्त काय बुवा माका बोलले नाही, कारण बुवांच्याच गावात बारी हा. आणि मी सुद्धा जास्त जर बुवांका बोलत राहिलंय तर मग रिस्पेक्ट देऊ हवी, कारण तो माझ्याकडे इलो की माका काय बोलत नाही, मी इकडे इले की मी तुका काय बोलत नाही. हा, पण या मंडळाचे लाख लाख आभार मानतो की सुंदर जोडी या ठिकाणी ठेवला. कारण या मंडळासाठी एक सांगतोय, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध तुमच्या मनात धगधगती आग आहे. सर्वांच्या हितासाठी तुमच्या तनमन धनाचा त्याग आहे. समाजाच्या सुखदुःखात नित्य तुमचा सहभाग आहे. आणि म्हणूनच म्हणतोय, या होंडा गावातील प्रत्येक माणूस शिवबाचा वाघ आहे, शिवबाचा वाघ आहे, शिवबाचा वाघ आहे. त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराजांची शान आहे, रायगड किल्ला महाराजांची शान आहे, रायगड किल्ला महाराजांची बस झालो. एवढं आवाज येलो तरी काय. बुवा माका बसल्यापासून म्हणता वेंकी वेंकी. तुका काय वाटलं काय मी काय फॉरेनर कोण आहे काय रे वेंकी? अरे एवढा चांगला माझा नाव आहे व्यंकटेश. आमच्या गावात लोक तिरुपतीला जायत नाही, माझा येऊन दर्शन घेत. हे ना वेंकी करून टाकला. तुझा पण नाव खूप छान नाव आहे, हेमंत. तुका काय मी बोलणार नाही, तुझ्या गावात बारी हा, पण अतिशय गोड माणूस हा. हे बघा हे पोरगे होते ना, आता झांज घेतला. हळूहळू माईक घे ओढून. भारी पोरगे आहेत. मगाशी ह्या बाजू होते, आता ह्या बाजू. असेच पोरगे हो हे. लय भजनात बसले ना, मास्तरां काय हे ऐकत असतील असं वाटत नाही. आमच्या गावात ना शिक्षक गेले आणि दुसरीतल्या पोरग्यांना विचारतात, काय रे बाळा तुझा जन्म कुठल्या दिवशी झाला? तो सांगता गुरुजी मंगळवारी झाला. मग तो पोरगो सांगता गुरुजी तुमचा केव्हा झाला? गुरुजी म्हणता माझा रविवारी झाला. ह्यो म्हणता गुरुजी तुम्ही खोटा बोलतास. गुरुजी म्हणतात अरे मी मास्तर, मी तुझा शिक्षक आणि मी कशा खोटा बोलो? तो सांगता गुरुजी रविवारी सुट्टी असता.
काय म्हणजे लहान मुलं ही आताची आपण म्हणतो लहान मुले देवाघरची फुले आणि मोठी मुले झेंडूची फुले. काय बाबा भारी. आज म्हणजे आनंद वाटतं की खूप वर्षापासून आम्ही लहानपणापासून आज 20-21 वर्ष डबल बार करता. पण आज बुवा त्यावेळेचा तुमचा आवाज आणि आजचा तुमचा आवाज कायच बदल नाही हो. म्हणजे देणगी आहे आमच्या हेमंतेली बुवांना. एकदा जोरदार टाळ्यो माझ्या जोडीवाल्यासाठी. भारी लिव काय काय तुका वाईट बोललंय नाही लिहिण्यासारखं हा काय त्याच्या सारखं नुसतं गिरपट्ट सांगो मागे भेटलं होतं कुडाळात त्या सांगो काय हा मी बोलत नाही हे तो काय फायदो घेतच काय रे. एकदा कुडाळात माका भेटलो म्हटलं काय रे काय खाणार काय तू. माका म्हणता वडापाव. माका म्हणता तू काय खाणार. मी म्हटलं समोसा. गेलो दोघे जण खाऊ. भूक तर लागलेली हो. 12 वाजत दिले. समोसा इल्याबरोबर चालू केलंय खाव. ह्याका वडापाव आणून दिला. ह्याना एक तुकडो घेतला आणि पावाचो वड्याचा तुकडो घेतला. तोंडात टाकणार एवढ्यात त्या वड्यात केस दिसलो. केस दिसल्याबरोबर बुवा म्हणते वेटर इकडे ये. ह्या काय अरे माका मारून टाकतं. माझी बारी आणणार बुवा बरोबर. घेऊन जा दुसरं वडापाव घेऊन ये. आजी भारी हसली बघा. नाही महिला मंडळ हसा तुमच्यासाठीच हे कार्यक्रमात. कारण पुरुष वर्ग ना भरपूर ठिकाणी 12 वाजता तिकडे तिकडे जातात. पण तुमका काय नाही हो. घरात एक मिक्सर खाटखुट खाट. वाडीत कार्यक्रम असलो तर तेवढंच एक विरंगुळ बुवा त्यांच्यासाठी असतात. महिला मंडळ हसा. काय काय जणी हसत नाहीत माका माहित आहे. कारण त्यांच्या डोक्यात विचार चालू आहे की उद्या खायची भाजी करायची. प्रत्येकात टेन्शन वेगळे असतं. तो काय सांगू शकत नाही. आणि काय काय जणी अगदी म्हणजे दाबून हसतात. म्हणजे काय नवरो विचार येत होत्या ना बो रात्री तुका झाला काय होता खिदडो त्याच्यासाठी. कारण त्यांचं नाही इलाज. खूप बंधनं असतात हो. बाजारात आम्ही जरी गेलाव ना तरी आमचं टेबल फॅन चालू असतात बाजारात. पण बायको असली की सांगणार गो तिकडं काय बघतोस. म्हणजे ह्यो समाजच हा कसा बुवा. आपला विषय काय होतो. भेटलो माका कुडाळात म्हटलं काय खाणार वडापाव. मी समोसा खाऊक चालू केलंय. यांना वडापावात केस होतो. ते का म्हणतो या घेऊन जा उद्या माझी डबल बारी या माझा आवाज बसत. तो बिचारो घेऊन गेलो. दुसरं वडापाव आणला. ह्यांना तुकडे तोडला आणि तोंडात टाकणार. एवढ्या दुसऱ्या सुद्धा त्या वड्यात केस दिसल्याबरोबर ह्याची तळपायाची मस्तकात गेली. काय चालवलास काय लोकांना मारून टाकतास की काय. थांब आता तुमच्या केसच घालतोय. तो वेटर होतो ना ताडताड कापोक लागलो. ह्यो म्हणता तुझो आचारी खाया. तो वेटर म्हणता तो बघा किचन मध्ये या. ह्यो तसोच तडतड गेलो किचन मध्ये आणि आचार्या सरळ केला. तिकडे तोंड करून होतो आणि आचार्याकडे बघला. त्या बिचाऱ्याक एकच हात होतो. तो काय करायचो बटाट्याची भाजी घ्यायचो. गोळो करायचो. काकेट टाकायचो खच्च्या आणि सोडायचो. काकेट टाकायचो खच्च्या सोडायचो. असं माझं जोडीवालो. त्याच्यामुळे त्याची अशी हालत आहे. मी अन्न खातोय आणि ह्याका अन्न खाता. बुवा तुझी बॉडी व्हायची असत तर एकच पर्याय आलाप कमी ओढणे. तेव्हापासून तुका सांगतोय. धन्यवाद. या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय. काय गाणी बिनी सगळा हा तुमचा गजरात घेऊया. काय तसा काय मूर्ती बुवा आज काय तुझं ऐकू खावा. तू म्हटलंस हय झोपून राहू तरी मी झोपून राहू. माझं काय नाही. दुपारी घेऊन निघप करायचं तुझ्या गावातील आहे बुवा. आज सत्यनारायणाची पूजा बांधली आणि ती मूर्ती साक्षात विठ्ठलाची. जोरदार त्या केसरकरांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे आमचे मित्र. भारी. आता काय या मंडळी फॅशनचा जमाना.
हे पोरगी हत मगाशी एक पोरगी नाचत होती केळेवालीला, होय ना खया ती गेली झोपली वाटत होय ना बुवा, एकदम लहान पोरगी पण नाचत होती, एक्सप्रेशन काय तुझ्यापेक्षा भारी. आमच्या पप्पानी गणपती आणला, वा वा भारी बघा, एकदम ठेक्यावर वाजवला. आमच्या पप्पानी गणपती, पुढच्या वर्षी मी गाणं नवीन काढणार आहे. आमच्या पप्पानी मम्मीला, बाबू तू खयचो मोबाईल वापरतो, तू खयचो वापरतो नाही वापरी तू नाही, तू कोणाचो पप्पाचो वापरतो. आहे आजची जनरेशन भारी आहे. या ठिकाणी रूपावली घेऊया, त्याच्यानंतर गजरामध्ये अगदी मनोरंजन करूया तुमचं. जीव हा तळमळे तुझ्याच साठी. या ठिकाणी दशावतार कलाकार आलेले त्यांचे देखील आभार मानतोय. जीव हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटशी, केव्हा मला भेटशी, अनंत युगाच्या नारायणा रे, केव्हा मला भेटशी, अनंत युगाच्या नारायणा रे, कोठे मला भेटशी, अनंत युगाच्या नारायणा रे. मेरा दिल तुझे कोई ढूंढता रहता है. हे अलंकार उगाच नाही कधी भेटले. या ठिकाणी गांगोवाडी मित्र मंडळ यांच्याकडून सागर कदम आणि भावेश लाड यांच्यासाठी 100 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गांगोवाडी मित्र मंडळ यांच्यावर गाणं म्हणा, अगदी गजरामध्ये 100% म्हणणार मी, काय टेन्शन नाही. हा आता रुपावली आहो त्याच्यामुळे तुमका चालता, इकडे युट्यूब चालू आहे. नाही घेऊया बस, काय जाणारच की झोपोक जाऊचा येळेवर तेव्हा असते. फक्त किती अर्धा तास थांबा बुवा, पण जास्त नाही वेळ काढणार. गजरामध्ये घेणार 100%. या भोंड्याची आमच्या शान, या भोंड्याची आमच्या शान. बक्षीस काही गेला ते